नमस्कार, मी धनश्री पाठारी. मराठी स्टार मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठीतला पहिलं युनिव्हर्स म्हणजेच घबाडच्या माध्यमातून येणार आहे आणि आपल्याला तो 19 जूनला पाहायला मिळणार आहे. त्या निमित्ताने त्या चित्रपटातील कलाकार माझ्या सोबत आहेत. सगळ्यात आधी सगळे कसे आहात? एनर्जी. घबाडकोण हा मूवी येतो 19 जूनला प्रदर्शित होते. मला संकेत दादाला विचारायला आवडेल की तुझ्या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील, कारण का आतापर्यंत आम्ही तुला कॉमेडी रोल मध्ये पाहिलेला आहे आणि आता घबाडकोण हा हॉरर मूवी, हॉरर प्लस कॉमेडी आहे, तर तुझ्या रोल बद्दल काय सांगशील? येस, आमचा घबाडकुंड चित्रपट हॉरर आहे, थ्रिलर आहे, ॲडव्हेंचर आहे, ह्युमर आहे. म्हणजे जवसाची चटणी आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, तिळाची चटणी आहे, सगळ्या प्रकारच्या चटण्या आम्ही दिलेल्या आहेत. कारण कोणाला कुठली चटणी आवडेल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचा जॉनर जो आहे तो आहे. आणि ह्याच्यामध्ये मी ट्रेलरमध्ये तुम्हाला दिसलं नसेल की मी ह्युमर किंवा पंचेस मारतोय, पण तसं नाहीये. आता माझ्यामध्ये ते पाहायला मिळणार असल्यामुळेच थोडेसे पंचेस मी फर्स्ट हाफ मध्ये टाकलेले आहेत पंचेस, आणि ते वर्क Okay. होतील असं मला वाटतंय. कारण काय असतं ना की तुमच्याकडे ते आहे म्हणल्यानंतर ते कुठे पेरायचं, कुठे ते थोडंसं चिकटवायचं, तर ते त्याचा प्रयत्न मी तिथे केलेला आहे. त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारचं कॅरेक्टर नाही म्हणणार मी, कारण आल्याड पल्याडमध्ये अशा प्रकारचं केलं होतं. फक्त या कॅरेक्टरमध्ये त्याचे विचार बदललेले आहेत, जगण्याची पद्धत बदललेली आहे. पण हॉरर आणि थ्रिलर हे दोन जॉनर त्याला आल्याड पल्याडमध्ये सुद्धा साथ देत आहेत, त्याच्या आयुष्यात डोकावत आहेत. याही चित्रपटामध्ये हॉरर थ्रिलर जॉनर त्याच्या आयुष्यात डोकावत आहेत. फक्त या चित्रपटामध्ये येणारी माणसं, भेटणारी कॅरेक्टर्स आणि उभी राहिलेली सिच्युएशन ही फक्त डिफरंट आहे. बाकी आधीचा जो दिल्या आहे प्रामाणिक नाकासमोर चालणारा, तसाच दिल्या या चित्रपटामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. सिमिलर कॅरेक्टर आहे असं हो, तेच कॅरेक्टर ना. दिल्या इकडे आलाय, दुसऱ्या गावामध्ये आलाय आणि तो फॅमिली मॅन झालाय, प्रापंचिक झालेला आहे. त्याच्यानंतर तो जबाबदार झालेला आहे, एका मुलीचा बाप झालेला आहे आणि हातावरचं पोट आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे करायचंच आहे आणि वाम मार्गाला जायचं नाहीये, कुठल्याही प्रलोभनांना बळी पडायचं नाहीये, ही विचारधारा घेऊन जगणारा माणूस आहे. परंतु कुटुंब आणि आजूबाजूची परिस्थिती आणि आजूबाजूची माणसं त्याला विहिरीत उतरवायला भाग पाडतात. हा त्याचा जर्नी. ओके. मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचा पहिला मूवी आहे मराठी आणि तुम्हाला विचारलं होतं मगाशी ट्रेलर लॉन्चच्या टायमिंगला की तुमच्या कॅरेक्टर आणि तुम्ही अगदी मोजक्या शब्दांमध्ये एक अतिशय छान पद्धतीने तुमच्या कॅरेक्टर बद्दल सांगितलं होतं. तर आता आम्हाला जर विचारायचं असेल तर काय आहे कॅरेक्टर? जे मगाशी सांगितलं ते आता नाही सांगू शकत, ते काही दिवसांनी मी सांगेन परत. पण माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर मालकिणीचं कॅरेक्टर आहे. पण मालकीण म्हटलं की तिच्या हाताखाली खूप माणसं असतात, ती हुकूम सोडते, बाकीचे ऐकतात. इथे तसं काहीच नाहीये. तिच्याकडे बघून आपल्याला दया येऊ शकते, कारण तिची सिच्युएशन तशी आहे. ती एक 8-9 महिन्याची गरोदर बाई आहे. मुलगी म्हणू शकतो आपण. तिचं वय एक जवळजवळ 17-18 असेल. आणि तिचा नवरा तिच्या सोबत नाहीये म्हणजे तिची काळजी घ्यायला नाहीये, कारण त्याचं एक कॅरेक्टर वेगळ्या लेवलचं आहे. सो ती एकटी पडली असं आपल्याला दिसतंय. त्यात वाड्यामध्ये काही गोष्टी घडतात आणि त्याचा तिच्यावर काय परिणाम होतो. ती तिच्या बाळाला वाचवण्यासाठी खूप धडपड करते. या सगळ्यातून आपल्याला असे प्रश्न उभा राहतो की आता पुढे काय, म्हणजे तिच्या बाळाचं काय झालं, तिने बाळाला जन्म दिला का, किंवा तिचं काय झालं. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला 19 तारीखला थिएटरमध्ये मिळतील. ओके. मॅम, मला तुम्हाला विचारायला आवडेल की आता आम्ही तो पोस्टर बघतोय, त्याचप्रमाणे आम्ही टीजर मध्ये पाहिलं, ट्रेलर मध्ये पाहिलं, तुमचा जो लुक आहे ना त्याची सध्या खूप चर्चा आहे आणि तुमच्या लुक कडे बघितल्यावर अक्षरशः हॉरर असं वाटतं की आहे बाबा काहीतरी. तर तुमच्या लुक बद्दल आणि तुमच्या कॅरेक्टर बद्दल काय सांगाल? माझं लुक खरं तर खूपच असं डरावणारा आहे. डरावणे आहे. असं आपण युजली पाहू शकणार नाही समोरासमोर, असं ते हेवी मेकअप आहे त्याच्यामध्ये. आणि मिसरी वगैरे माझ्या तोंडामध्ये आहे. अशा त्या गोष्टी त्याच्यामध्ये एलिमेंट्स आपण यूज केलेले आहेत त्या कॅरेक्टरला आणखीन एनहान्स करायला. कॅरेक्टर नेगेटिव्ह शेडचं आहे. 2 प्रकारे तुम्हाला मला फिल्ममध्ये पाहायला मिळेल. आधी जशी दिसणारी एक रंगी आहे, जी मारधाड करती आहे किंवा काय आणखीन गोष्टी करती आहे, आणि मग नंतर एक बदललेली रंगी जिचे मानसिक अवस्था काय होऊन जाते काही घटना घडल्यानंतर. अशा त्या 2 प्रकारच्या कॅरेक्टर्स मधनं मी तुम्हाला दिसून येईल. ओके.
मॅम मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला आतापर्यंत आम्ही कॉमेडी रोल्स मध्ये जास्त प्रमाणात पाहिलेलं आहे आणि आता घबाड कोण म्हणजे हॉरर मूवी आहे त्यामध्ये तुमचं कॅरेक्टर काय असणार आणि इथे आम्हाला कॉमेडी पाहायला मिळणार आहे का? त्याच्या आधी कॅमेरा तिकडे फिरवा आणि तिचा ओके म्हणजे इकडे फिरवा. आता जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकाल. मला असं वाटतं यात प्रसंगनिष्ठ विनोद आहे. म्हणजे विनोदासाठी विनोद नाहीये. मी विनोद निर्मिती करते का तर नाही, पण विनोद निर्माण होतोय का तर हो, तो प्रसंगातून निर्माण होतोय. त्यामुळे माझ्या बरोबर जोडलेला विनोद नक्की इथे सुद्धा आहे, पण तो वेगळ्या स्वरूपात आहे. आणि छान संदीपच्या बायकोचं कॅरेक्टर आहे. आम्ही अनेक वर्ष एकत्र काम करतोय, त्यामुळे छान आहे आमचं एकमेकांबरोबर कलाकार म्हणून ट्युनिंग. ते दिसतं आणि काम करणं अधिक सोपं जातं, कारण माहिती असतं आम्हाला की ऍक्शनला काय रिॲक्शन Reaction. मिळणार आहे हे माहिती असतं. म्हणजे प्रेडिक्टेबल आहे का तर नक्कीच नाही, पण माणूस म्हणून पण आम्ही एकमेकांना छान ओळखत असल्यामुळे मी, शशांक शेंडे, संदीप आणि इतर सगळेच, तर काम करणं सोपं जातं आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने पुढे येतं असं मला वाटतं. मला विचारायचंय की आता तुम्ही सेटवर इतके दिवस काम करत होतात आणि आता जसं ट्रेलर मध्ये सांगितलं की तुम्ही सेट तिथे क्रिएट केलेला होता आणि ह्या चित्रपटामध्ये तुम्ही आहात, संदीप सर आहेत, आता देवदत्त सरांना आम्ही ट्रेलरच्या माध्यमातून पाहिलेलंच आहे या लॉन्चच्या ह्याच्यामध्ये आणि कुशल दादा आहे, तर तुम्ही एवढे सगळे कॉमेडी करणारे तर आम्हाला दिसतच आहेत. ऑफस्क्रीन अशी काही मजा मस्ती होत होती का? हो, होत होती, ती सतत होते. ऑफस्क्रीन मजा मस्ती आमची इथे पण होते. हो सुरुवात. कारण आम्ही अनेक वर्ष एकमेकांना ओळखतोय, माणूस म्हणून एकमेकांना आम्ही चांगलं माहिती आहोत. आमची काय म्हणतात, आमचे प्लस पॉइंट, आमचे मायनस पॉइंट आम्ही जाणून आहोत. त्यामुळे मजा येते अगं काम करताना खूप. एक फॅन मुवमेंट असते ना. मला संदीप पाठक बरोबर काम करायचं होतं, मला प्राजक्त हणमकर बरोबर काम करायचं होतं, सो ते एक फॅन मुवमेंट होती, ती मला येते अचीव्ह करता आली. तसं शशांक सर आणि मी आम्ही एकत्र काम केलेलं आहे तसं. आणि आम्ही जिथे काम करतो तो प्रोजेक्ट ब्लॉकबस्टर ठरतो. एक्झाम्पल तानाजी द अनसंग वॉरियर, तसा गवाड कुंड. ऍड करायचं त्याच्यामध्ये की तू जे म्हणालीस की काय होतं की हाच प्रश्न विचारला जातो आणि धमाल मस्ती काही केलीत का नाही, तर नाही, ते तेवढ्या पुरतं नाहीये. म्हणजे मराठी कुठल्याही चित्रपटाचं शूटिंग मी एवढं एन्जॉय करतो त्याचं कारण असं आहे ना, मराठी कुठलाच ऍक्टर व्हॅनिटीमध्ये बसत नाही दिवसभर. त्याचा मेकअप झाला की एक कट्टा जमतो जो अत्यंतिक महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये नुसती म्हणजे जे तुम्ही म्हणता की धमाल मस्ती नाही, ते तर त्या अनुषंगाने होतच धमाल मस्ती, पण अनेक वेळा अनेक चित्रपटांबद्दल बोललं जातं. म्हणजे शशांक काहीतरी म्हणतोय मला, आम्ही काहीतरी एखादा तो चित्रपट सांगतो, एखादा मी सांगतो, एखादी ही सांगेल, पुस्तकाबद्दल सांगेल, कुणीतरी भेटलं, कुठलं तरी नाटक बघितलं. सो ही चर्चा होणं अत्यंत महत्वाची, जे मराठीमध्ये होतं. ओके. सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही या चित्रपटामध्ये आता आम्ही पाहिलं तर तुमची एक वेगळी भूमिका आहे आणि नेमकं तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? मांत्रिकाचं कॅरेक्टर आहे आणि इंटरेस्टिंग आहे कॅरेक्टर. तसं काही फार इमोशनली तू कोणाच्यामध्ये अडकलेला आहे किंवा नॉर्मली आपण जे पात्रांच्या बाबतीत बघत असतो की एकमेकांच्यात गुंतलेली असतात कॅरेक्टर्स किंवा इमोशनली कुठेतरी कनेक्ट झालेली असतात, तसा हा काही कोणाशी कनेक्ट असलेला माणूस नाहीये. त्याचा एक गोल काहीतरी वेगळा आहे आयुष्यातला आणि तो गोल त्याला कंप्लीट करायचा आहे. त्याच्यासाठी काही वेळ साधून आलेली आहे आणि ती वेळ करेक्ट साधली गेली पाहिजे, याच्यासाठीचा तो सगळा अट्टाहास आहे. ओके. देवदत्त दादाकडे येते. प्लीज. मला आधी आम्ही तुम्हाला याच्यामध्ये पाहिलेलं आहे खंडोबाच्या भूमिकेमध्ये जय मल्हार, अगदी संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात ते कॅरेक्टर पोहोचलेलं आहे. त्यानंतर हर हर महादेव आहे तुझा आणि आता जर इथे पाहिलं आपण तर तुझा जो रोल आहे, लुक आहे, त्याच्यामध्ये तुझ्या याच्यामध्ये कडा आहे, गळ्यामध्ये हे आहे, सो काहीतरी सिमिलर असं ते कॅरेक्टर वाटतंय, पण तसं नाहीये ऍक्च्युअल मध्ये. सो तुझ्या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील आणि ह्या लुक बद्दल काय सांगशील? पहिली गोष्ट कधीच श्री खंडेरायांचं कॅरेक्टर असताना मी श्री खंडेरायांचं स्वरूप म्हणतो त्याला नेहमी, की किंवा महादेवांचं स्वरूप साकारलं असंच म्हणतो, कारण शेवटी त्या गोष्टीला एक वेगळी डिग्निटी आहे. सो त्याच्यामुळे मी कॅरेक्टर हा शब्द वापरतच नाही किंवा रोल शब्द जो वापरत नाही, मी स्वरूप म्हणतो त्याला. जेव्हा मला प्रीतमने सांगितलं की दादा असं असं कॅरेक्टर आहे जे मी तुमच्याकडे बघून लिहिलं, कारण प्रीतम कुठलंही त्याचं कॅरेक्टर जे असेल ते कॅरेक्टर तो त्या आर्टिस्टला डोळ्यासमोर आणतो आणि मग लिहायला सुरुवात. आणि तसंच जसं संदीपकडे जो इनोसन्स आहे तो त्याने डोळ्यासमोर ठेवून त्याने दिलं कॅरेक्टर लिहिलं. किंवा आमची प्राजक्ता
प्राजक्ता खूप वर्सटाईल ऍक्ट्रेस आहे. म्हणजे मी आता मजा मस्ती अपार्ट, जोक्स अपार्ट, पण ती सॉलिड वर्सटाईल ऍक्ट्रेस आहे. ती जेवढी म्हणजे ती हसल्यानंतर जेवढी गोड दिसते तशीच ती त्या तिकडे अग्रेसिव्ह सुद्धा दिसते. सो ही जी वर्सटिलिटी आहे ना ती खरंच तिची हॅट्स ऑफ. आणि तसंच तिच्याकडे बघून तसं ते कॅरेक्टर, शशांक सरांकडे बघून तसं कॅरेक्टर, तसं माझ्याकडे बघून तो म्हणाला की दादा मला एक जो खंगरी जो आहे तो एकदम हट्टाकट्टा आहे, मेहनत केली त्याने, आणि जसं प्रत्येकासमोर एम आहे तसं त्याच्यासमोर सुद्धा एक एम आहे. तो एम त्याला गाठायचा आहे, जसं प्रत्येकाला एम गाठायचं आहे. सो ते कॅरेक्टर मला फार आवडलं, मस्त वाटलं. जेव्हा मला प्रीतमनी सांगितलं त्याचं नाव खंगरी आहे तर ते माझ्यासाठी जरा वेगळं काहीतरी होतं, म्हणून मी सर्च केलं. तर मला खंगरीचा अर्थ मला कळलं की हिमालयामधला एखादा असा पर्वत ज्याच्यावर कोणाचा पदस्पर्श झाला नाही, तो अनटच्ड आहे. सो माझ्यासाठी एक ते वेगळं एक होतं की जसं तू म्हणतेस की श्री खंडेरायांचं किंवा महादेवांचं, तर शेवटी हिमालय त्या तिकडे सेम होतं, या इथे सुद्धा हिमालयाचंच ते साम्य आहे. आणि अजून एक गोष्टीचं साम्य मला फार, ऑफकोर्स हा म्हणतात नाही, इट्स ॲब्सोल्युटली कोइन्सिडन्स. जी वरती जटा आहे ना तर त्याला रुद्राक्ष आहे, आणि हे जो रुद्राक्ष माझे खरे रुद्राक्षच त्या तिकडे एक्सपोज होतात. सो ती एक कनेक्टिव्हिटी आहे. शेवटी परमेश्वराप्रती आपली कनेक्टिव्हिटी असतेच. आज मीच नाही तर प्रत्येक जण ह्या रंगभूमीवर जे जे किरदार निभावतात किंवा जे जे स्वरूप साकारतात ते शेवटी नटराजांच्या आशीर्वादाशिवाय नाही. सो ती कनेक्टिव्हिटी आहेच. सो मला प्रीतमनी सांगितलं तसं ते कॅरेक्टर मस्त वाटलं, कनेक्टिव्हिटी छान वाटली. आणि शेवटी कसं असतं सगळ्यांबरोबर काम करताना एक आपल्याला एक कम्फर्ट लेवल आपल्याला हवी असते, ती ऍब्सोल्युटली फॅमिली सारखी मिळाली. ओके, आता मला एक शेवटचा प्रश्न विचारते की तुम्ही सगळेजण इतके दिवस शूट करता आहात आणि आपण नॉर्मली मूवी जरी बघायला गेलो, आता आम्ही ट्रेलरच बघत होतो तर सगळ्यांना असं अंगावर लिटरली गुजबम्स येत होते. सो असं तुम्ही शूट एक करताना मिनिट, मला सांग कसं वाटलं तुला ट्रेलर? खूप छान, आणि लाईट्स त्याच्यानंतर तुमचे लुक्स, तुमचा आवाज जो आहे बॅकग्राऊंडचा अप्रतिम, खरंच सो खूप स्वीट, छान आहे. थँक्यू. सो मला तेच विचारायचं होतं की आपण एखादा कॅरेक्टर करतो किंवा रोल करतो तर त्या रोलमध्ये आपण त्या याच्यात आपले 100% देत असतो आणि तो कॅरेक्टर आपण जगत असतो. सो असं शूट करताना कधी भीती वाटली का? नाही, तसं म्हटलं ना, भीती हा प्रकार नसतो, कारण शेवटी आपण सुरुवात जी करतो ती श्री गणपती बाप्पांनी करतो. सो त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी तिथे कायम असते. भले आपण एक ती निगेटिव्ह शेड दाखवत असलो किंवा भले आपण ती ग्रे शेड दाखवत असलो तरी त्या सेटवरचे प्रत्येक जण पॉझिटिव्ह शेडचे होते. सो ओके. त्याच्यामुळे भीती अशी वाटतच नव्हती. पण एवढं मात्र नक्की आहे की केवळ भीतीच नाही तर घबाडकुंड तुम्हाला भीती बरोबर, हॉरर बरोबर तुम्हाला एंटरटेनमेंट पूर्ण पॅकेज देणार आहे. कारण याच्यामध्ये ऍक्शन, थ्रिल, ऍडव्हेंचर, कॉमेडी, इमोशन सगळे पैलू याच्यामध्ये एकवटलेत. ओके, थँक्यू सो मच आणि तुमच्या मूवीसाठी खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद. सो 19 जूनला आपला मराठी चित्रपट जो पहिला युनिव्हर्स आहे तो 19 जून 2026 ला फक्त आणि फक्त थिएटर्स मध्ये रिलीज होतोय. सो अगदी आवर्जून सांगा असं वाटतं की काही विचित्र गोष्टी घडतात आणि तुमच्या मोबाईलवर एक छोटीशी क्लिप येते ज्याच्यामध्ये एवढी मेहनत केल्यानंतर जे उभं केलं जातं त्याची छोटीशी ती क्लिप असते. तो मूवी तुम्ही प्लीज त्या मोबाईलवर बघू नका. पायरसी प्लीज आपण थांबूया आणि फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन 19 जूनला घबाडकुंड नक्की बघा. थँक्यू. थँक्यू.